नमस्कार मित्रांनो, जय महाकाल. आता आपण रेस्क्यूला आलो आहे. रेस्क्यू कॉल जो मला आहे तो हरेचा पाडा गाव येते, गावात आलो आपण. बघूया पहिले आपण कुठे साप आहे. हे बघा, हा समोर पिंप आहे. ह्या पिंपाच्या खाली आहे साप. आपण आता चेक करू, तुम्हाला दाखवतोय बघा. याच्या खाली साप आहे मित्रांनो. आपल्याला हा पिंप बाजूला करावा लागेल. साप जो आहे मित्रांनो, इंडियन स्पॅक्टिकल कोब्रा नाग आहे. विष असं न्यूरोटॉक्सिक असतं आणि पिंपामध्ये त्यांनी खाद्य भरलेले, तांदूळ वगैरे असतात ते भरलेले, त्याच्यामुळे जड आहे खूप. तो आपण थोडा क्रॉस करू त्याला. फक्त मला मदतीसाठी कोणतरी पाहिजे आणि जोडीला कोण नाही. माझ्या कॅमेरा पण मी दुसऱ्याकडे दिला, तिथे ते बघायला जमा होतात लोक, त्यांच्यावर कॅमेरा दिला मी. बघा, तुम्हाला दाखवतो मी. आणि मित्रांनो, ह्या पाड्यामध्ये जास्त घरं नाही आहेत, 10-12 घरं आहेत फक्त. आणि साधं घर आहे एकदम. बघा तुम्ही आजूबाजूला. तिथे एक मुलगा होता, त्याला मी सांगितलं पिंप थोडा खेचून घे थोडा. ते बघा निघायला साप समोरच आहे माझ्या. आणि त्याला आपण आता रेस्क्यू केलं आहे. माझ्या हातात तर भेटला आहे, पण त्याला तर बाहेर घेऊन जावं लागेल मित्रांनो. इथे अंधार आहे, थोडं बाहेर घेऊन जावं लागेल उजेडात. आणि उजेडात त्याला पॅक आपण करू लगेच. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. हे बघा. आणि असे साप घरात काय येतात, कारण उंदीर वगैरे असले तर घरात येतात मित्रांनो. आणि त्यांनी फॉरेट वगैरे पण तिथे टाकलं होतं. त्यांना वाटलं का फॉरेट टाकल्यावरती साप निघून जाईल, पण असं काही नसते. बिळात साप असला, फॉरेट टाकला तर त्या वासाने तो बिळातून बाहेर निघू शकतो, पण तेवढा परिसर तो सोडून नाही जाणार लगेच. त्यांची जागा असते. आपल्या आधी पण सापांची जागा असते तिथेच. आपण त्यांच्या जागेवर आता जाऊन. हे बघा, बाजूला सर्वजण बघायला आहेत, पण मला मदतीसाठी एक मुलगा आला धावून. बरं झालं. बॅगर लावायची पण मला थोडा प्रॉब्लेम झाला होता, कारण साप त्याच्यात जात नव्हता. माझ्याकडे छोटासा पाईप आहे, तो पाईप मी लावेल. पहिले बघूया ट्राय करून आपण जातो का. हे बघा, सापाला त्याच्या स्वभावानुसार त्याच्याशी वागावं लागतं. हे बघा, कारण जोर जबरदस्ती आपण त्याला बॅगरमध्ये भरू नाही शकत. आपल्याला बाईट करण्याची शक्यता असते त्या टायमाला. खूप शांत दिमाग ठेवून रेस्क्यू करायला लागतो साप. बघा, त्या मुलांनी पाईप लावून दिला मला बॅगरला, आणि सर्व साहित्य माझ्याकडे असतं आधीच. आणि आता तो गेलाच पाहिजे आतमध्ये, कारण त्याला छोटंसं बीळ वाटेल. ते आतमध्ये अंधार दिसेल, तो आतमध्ये लगेच जाईल. ही पद्धत जरा बरी आहे मित्रांनो, चांगली आहे. कारण छोटा पाईप असतो, त्याच्यामध्ये लगेच गेला तर टेन्शन राहत नाही. बॅगरमध्ये कधी पण बाहेर येऊ शकतं, याच्यात नाही येत लवकर. आणि लगेच त्याला आजाद पण करणार आहे मित्रांनो. बघा तुम्ही, तसं त्याच्या सानिध्यात आपण त्याला आजाद करणार येतात. हे बघा, पण लगेच आलो आजाद करण्यासाठी, जास्त वेळ नाही घेतला. कारण हऱ्याचा पाडा गाव आहे, त्याच्या आजूबाजूला पूर्ण जंगल आहे. त्या गावापासून मी 3 किलोमीटर लांब गेलो आणि तिकडे हा साप सोडला आहे. बघा, त्याचा फणा किती सुंदर आहे एकदम. त्याची डिझाईन बघूनच मित्रांनो खूप छान वाटतो हा साप. नागाला खूप महत्त्व आहे, इंडियन स्पॅक्टिकल कोब्राला. आणि अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी मला सपोर्ट करा मित्रांनो. जय हिंद, जय भारत, धन्यवाद.